उज्ज्वल भवितव्य आपल्या मुलामुलींचं सर्वाधिक योगदान नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलचं होय। आदर्श एज्युकेशन सोसायटीचं नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल नडगिवे उच्च शिक्षित अनुभवी स्टाफ 10वीचा 100% रिझल्ट, डिजिटल शिक्षण प्रणाली, सुसज्ज लायब्ररी आणि लॅबोरेटरी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रासाठी प्रोत्साहन आणि व्यक्तिमत्व विकास यासह अनेक सुविधा। प्री प्रायमरी ते 10वी आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल नडगिवे खारेपाटणच्या 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला। यावेळी संस्थेचे चेअरमन मनोज गुळेकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं। नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल नडगिवे खारेपाटणच्या 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला। यावेळी संस्थेचे चेअरमन मनोज गुळेकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आलं। शुभंकर सुधीर कुबल 94.80%, प्रणील राजेश शिंदे 90.40%, अहमद अमजद मुकादम 87.60%, निशा संदीप रायका 87.60%, गंधर्व सच्चिदानंद तळेकर 82.40%, जरीफ अहमद हनीफ काझी 81.20%, जानकी किशोर सांगला 79.60%, मुनावर गफूर पावसकर 87.40% या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला। भविष्यात पालकांचं आणि शाळेचं नाव उज्ज्वल करा। कुठलीही अडचण आल्यास आपल्याला सांगा। शाळेत येणारा प्रत्येक विद्यार्थी हा माझ्या मुलाप्रमाणे नाव कमवत असताना मातीशी नाळ कायम जोडून ठेवा असा सल्ला गुळेकर यांनी दिलाय। यावेळी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी चेअरमन मनोज गुळेकर यांना स्केच केलेलं चित्र भेट म्हणून देण्यात आलं। तसेच प्रिन्सिपल कौस्तुभ देसाई यांनी देखील मुलांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या। 90% पेक्षा जास्त असलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देखील देण्यात आली। यावेळी सेक्रेटरी मोहन कावळे, सहसेक्रेटरी राजेंद्र ब्रह्मदंडे, खजिनदार परवेज पटेल, संस्थेचे कायदेशीर सल्लागार सागर तळेकर, मुख्याध्यापक कौस्तुभ देसाई, समन्वयक पराग शंकरदास यांच्यासह संचालक मंडळ आणि शिक्षक वर्ग देखील बहुसंख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नसीम मुल्ला यांनी केलं। नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलचा खरं तर हे एक 9वं वर्ष आहे आमचं की सलग 100% निकाल लागण्याचा, आणि ही परंपरा यावर्षीही तशीच कायम ठेवली। त्याबद्दल मी माझ्या मुलांचं नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो त्यांच्या भावी वाटचालीसाठी। खरं तर कोकण म्हटलं की कोकणातली एक परंपरा आहे। संपूर्ण महाराष्ट्रात कोकणातला रिझल्ट हा 100% म्हणजे सर्वांपेक्षा जास्त लागतो, आणि ती एक परंपरा जी आहे ती जशी कोकणाने राखली तशी माझ्या ह्या नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुलांनीही राखली की सतत 9 वर्ष सलग 100% रिझल्ट लागणं हे खरं तर एका संस्थेसाठी खूप चॅलेंज असतं, आणि ते चॅलेंज पूर्ण कोणाच्या मदतीने होऊ शकतं ते त्या मुलांच्या हे सगळं जे झालं आहे ह्या मुलांमुळे झालं आहे, मुलांनी घेतलेल्या मेहनतीमुळे झालं आहे। तसेच त्यांच्या सोबतीला त्यांचे शिक्षक असतील आणि त्यांचे जे पालक आहेत त्यांनी जो आमच्यावरती विश्वास ठेवला आणि आज त्यांच्या मुलांची जबाबदारी आमच्यावरती दिली। खरं तर आम्ही या शिक्षण क्षेत्रात जेव्हा 2 वर्षापासून ज्यावेळी आम्ही चार्ज घेतला किंवा ही शिक्षण संस्था डेव्हलप करण्यासाठी घेतली, त्यावेळी पालकांनी दाखवलेला विश्वास नवीन संचालक मंडळावरती तो खूप महत्त्वाचा होता, आणि त्या अशा वाटचालीमध्ये खडतर प्रसंगामध्ये एक असं सुखाचं एक बोलतं किनार जे लावलं ते आज मुलांनी लावलं की सलग 9व्या वर्षी आमच्या शाळेचा रिझल्ट हा 100% लागला। त्याबद्दल खरोखर पुन्हा एकदा मी माझ्या मुलांचं खूप खूप कौतुक करतो, त्यांना अभिनंदन देतो आणि त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो। खरं तर बघा, ज्यावेळी प्रवास जो असतो एखाद्या व्यक्तीचा मोठा होण्याकडे हा एका रात्रीचा नसतो, ह्याला बरेच वर्ष असतात, त्याच्यामागे त्याचे सॅक्रिफाईस असतात। आज 10वीमध्ये प्रथम जरी आले असते किंवा जे काही मार्क मिळाले असतील हे एका दिवसात मिळालेले नाही आहेत, त्याच्यासाठी कष्ट घेतलेले आहेत, वर्षभर त्यांनी कष्ट घेतली त्या मेहनतीसाठी। जेव्हा महाराष्ट्राच्या मातीतला कोकणातल्या मातीतला एखादा मुलगा जेव्हा असे पर्सेंटेज घेऊन जेव्हा विचार करतो की मला आयुष्यात काहीतरी भविष्यात काहीतरी घडवायचं आहे आणि एका अशा अतिउच्च स्थानावरती जेव्हा जाईल, त्यावेळी आपण ज्या भूमीत जन्मलो, जिथे आपण संपूर्ण आपलं बालपण गेलं, ज्या मातीत आपण सर्वांशी वावरतो आहे, त्या मातीची नाळ फक्त विसरू नये। जसं आई जेव्हा मुलाला जन्म देते, ठीक आहे, मुलाला जन्म दिला म्हणजे तिचे काय नातं संपत नाही, तसं मुलाचंही कर्तव्य आहे। ही पृथ्वी ही आपली आई आहे,
आणि तिच्याशी जे नातं आहे ते घट्ट रोवून धरलं पाहिजे. जेव्हा पाया जेव्हा मजबूत असेल तेव्हा उंच इमारत कितीही बांधू शकतो आपण. तसंच आहे की जोपर्यंत पाय जमिनीवर आहेत तेव्हा तोपर्यंत आपण आकाशाला कितीही मोठी गवसणी घालू शकतो. यामुळे मी त्यांना मुलांना किंवा सगळ्या मुलांना संदेश देऊ इच्छितो की तुम्ही मातीशी पहिलं जी नाळ आहे ती नक्की करा, ती भक्कम करा. त्याच्यामुळे तुम्हाला आकाशात गवसणे हे आकाशी ठेंगणं पडेल. मग जसं आता आपण बघितलं की 10वीचा बोर्डचा रिझल्ट लागला आणि त्यामध्ये जसं आम्हाला समजलं की आमच्या जे विद्यार्थी आहेत ते सर्वजण 100% निकालाची परंपरा त्यांनी राखली. आणि त्याचप्रमाणे एक चांगली गोष्ट अशी म्हणजे की सगळे जे स्टुडंट्स आहेत ते सगळे स्टुडंट्स डिस्टिंक्शनने पास झाले. तर ती एक परंपरा त्याने चांगली राखली आहे, जशी गेल्या वर्षी त्यांनी राखली होती त्याच पद्धतीने. तसंच मी सरांचं बद्दल पण सांगू शकतो की सरांनी असं घोषित केलं आहे की 90%पेक्षा जास्त जे विद्यार्थी गुण मिळवतील तर सर्वांना ते संस्थेतर्फे ते एक पारितोषिक किंवा गिफ्ट आणि एक मोटिवेशन या उद्देशाने ते देणार आहे. त्यामुळे असंच भविष्यात देखील मी असं म्हणेन की एक ग्वाही देतो की पुढची जी बॅच असेल ती शक्यतो जास्तीत जास्त विद्यार्थी 90%च्या वरती असतील आणि त्यांना सगळ्यांना हे गिफ्ट मिळेल आणि त्या दृष्टीने मी एक मोटिवेशन देतो. ॲज अ नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल, ॲज अ प्रिन्सिपल, आय विल जस्ट ओनली टेल ऑल द स्टुडंट्स दॅट फॉर द सक्सेस what is the main key, it is that the hard work and continuation. So just like this students has done that is they have did the hard work, also continuation in the study they have did. Like that next batch it will be also, I hope that they will also do that continuation and hard work. It is the only main thing for the success as per my opinion. शाळेच्या विद्यार्थ्यांनी गुण चांगले मिळवले म्हणजे आम्ही शाळा चालू केल्यापासून ज्या खडतरी म्हणजे प्रवासातून आम्ही निघालो होतो त्याच्यातून जो ट्रॅक मिळायचा होता तो ट्रॅक मिळायला पहिल्यांदा आधी आम्हाला अध्यक्ष व्यवस्थित मिळाले आणि अध्यक्षांचं स्वप्न साकार करण्यासाठी शिक्षक पण मेहनत घेत आहेत आणि मुलं पण मेहनत घेत आहेत. आमच्या अध्यक्षांचं एकच म्हणणं आहे, जगाच्या पटलावरती आमच्या शाळेचा विद्यार्थी हा आला पाहिजे, त्याच्यासाठी मला कितीही त्रास झाला तरी चालेल. आणि अशा पद्धतीच्या आम्हाला चेअरमन मिळालेले आहेत आणि त्याच्यामुळे आमची आत्ता प्रगतीकडे वाटचाल चालू आहे. याला पालकांचं पण आम्हाला सहकार्य मिळालं तर त्यांचं जे स्वप्न आहे हे साकार होण्यास फार अगदी म्हणजे सोपं पडेल. काय आपलीच संस्था आहे, फाउंडर मेंबरच आहोत आम्ही आणि आम्हाला मिळालेले नंतर जे आमचे नवजवान एक कोहिनूर हिरा आम्ही म्हणू असे आमचे अध्यक्ष आम्हाला मिळाले आणि त्याच्यामुळे आणखी आम्हाला फार सोपं झालं हे पुढे रन करायची शाळा. त्याच्यामुळे खरोखरच मी अध्यक्षांचे आमचे जे मनोज गोळेकर आहेत त्यांचे मी खूप खूप आभार मानेन की त्यांनी आमच्या याला मान देऊन आमची शाळा जी आहे अध्यक्षपद त्यांनी जे भूषवलं आहे त्याबद्दल आणि त्यांना नक्कीच शुभेच्छा आहेत पुढील वाटचालीसाठी. चांगले गुण मिळवलेत आणि असेच पुढेही त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये आपली परंपरा अशीच ठेवावी आणि चांगलं क्षेत्रामध्ये त्यांनी उच्च भरारी घ्यावी हीच त्यांना शुभेच्छा आहे. यावर्षी इयत्ता 10वीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मी प्रथम अभिनंदन करतो, शिक्षकांचे करतो, तसेच अध्यक्ष श्री मनोज गोळेकर यांचे करतो. खरोखरच 10 वर्ष 100% रिझल्ट हा आमच्या शाळेने दिलेला आहे आणि त्या मुलांचं कौतुक करतो. तसेच आज तळेरे येथे आम्ही नवीन शाळेचं सुरुवात केलेली आहे. त्याच्यासाठी 3 वर्ष ते 5 वर्ष वयोगटापर्यंत त्या ठिकाणी शिक्षण देणार आहोत चांगल्या प्रकारे इंग्लिश माध्यमाचं. तसेच आमच्या शाळेमध्ये जो मुलगा येतो तो आमचा मुलगा आम्ही समजून त्याला सुरुवातीपासून 10 वर्ष आम्ही त्याची जबाबदारी घेतो आणि त्याला जास्तीत जास्त चांगलं शिक्षण देण्याची संधी देतो. तर तसं अशी मुलं आमच्या इथे तुम्ही ॲडमिशन घ्या, त्या सर्व मुलांची आम्ही जबाबदारी घेऊन त्यांना चांगलं उच्च शिक्षण देण्याची आम्ही हमी देतो. तर या सगळ्याचं श्रेय तर माझ्या टीचरांना जातं, टीचर सर, माझे पॅरेंट्स आणि प्रेसिडेंट सरांना जातं. जे काही आम्हाला जे मार्गदर्शन जसं मिळत गेलं त्यांच्याकडून त्यामुळे हे मी करू शकलो. खरं सांगितलं तर अभ्यास करताना वेगवेगळे अडचणी येत गेले, डाऊट्स येत गेले. तर काही वेळेला मला भरपूर वेळ लागला त्या डाऊट सॉल्व करायला. काही वेळेला मी लगेच सरांना येऊन विचारलं. कधी मी रात्री संस्कृतच्या सरांना म्हणा तेव्हा मॅथ्स सरांना कधी मेसेज करतो. त्या व्हॉट्सअपच्या माध्यमाद्वारे मी ते डाऊट्स क्लिअर करत गेलो किंवा दुसऱ्या दिवशी शाळेत येऊन त्यांना विचारून ते डाऊट्स क्लिअर केले. सध्या तरी माझा फोकस आत्ता IIT JEEवर आहे, जेणेकरून मला त्या बेस्ट IIT इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल.
सगळं तर जास्त जे झालं आहे आमच्या स्कूलमुळे झालं आहे आणि मी लक्की आहे की मी NEMSची स्टुडंट आहे आणि मी लक्की आहे की 10 वर्ष माझे इथेच झाले आहेत. इथले टीचर्स, स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ आणि सगळ्यातून जास्त थँक्यू तर मी गुळेकर सरांना सांगणार आहे. त्यांच्यामुळे आमची स्कूल एवढी डेव्हलप झाली. नाहीतर पहिले तर तुम्ही सगळे बघूच शकत असतात सोशल मीडियामध्ये आणि तिथे की आमची स्कूल कशी होती. सो थँक्यू सो मच सर फॉर डेव्हलपिंग आवर स्कूल. फायनान्शियल ते तर सो मच थँक्यू टू टीचर्स अँड ऑल सर. त्यांनी आम्हाला सगळ्यांना कधी अडचण येऊच नाही दिली आहे, कारण त्यांना माहिती आहे आम्ही कुठे चुकतोय, कुठे अडकतोय. त्यांना कळलं, म्हणजे त्यांना सगळं कळत होतं की आम्ही कशा असतो, आम्ही मस्ती पण खूप केली आहे. आम्ही नाही केली ते आम्ही नाही सांगत. खूप मस्ती केली आहे, ते आम्हाला ओरडले आहेत. खूप मस्ती केली आहे आणि आम्हाला त्यांनी कधी असं अडकायला, म्हणजे आम्ही अडकलो आहे तेव्हा त्यांनी आम्हाला नेहमी हेल्पच केली आहे आणि मला माहिती आहे की ते पुढे पण तसंच करणार आहेत. म्हणजे थँक्यू सो मच फॉर दॅट ऑल टीचर्स. अँड तुला चांगले गुण मिळाले, आज तुला गुणगौरव समारंभ होतो, कसं वाटतं? मला बरं वाटतं, एकदम चांगलं मला सक्सेस भेटलं आहे. एक लाईफमध्ये मला इंजिनियर बनायचं आहे, तिथे मी आता हे करेन, मला फोकस देईन. तुझ्या या यशाचं श्रेय कोणाला देशील तू, काय सांगतोस? टीचरांना, सरांना, आमचे CEO सर, गुलेकर सर, माझ्या आईवडिलांना